नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहोत सोमेश्वर कारखान्यावरील ऊस तोडणी कामगारांची वसाहत असलेल्या एका हॉटेलमध्ये. ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुकारामची भजी. म्हणजे तुम्ही सोमेश्वरच्या ह्या आसपासच्या 10 गावात जर विचारलं तुकारामची भजी काय आहेत, तरी त्याला त्या चवीने ओळखतो की तुकारामची भजी किती फेमस होती. तर त्या हॉटेलमध्ये आत्ता आपण आलो आहोत. तुकाराम खिलारे असं ह्या युवकाचं नाव आहे. हा दरवर्षी बीड जिल्ह्यातील पिठ्ठी नायगाव या गावावरून ऊस हंगाम सुरू झाला की ऊस तोडणी कामगारांच्या बरोबर या ठिकाणी येतो. या ठिकाणी त्यांनी कारखान्याकडून भाड्याने जागा घेऊन या ठिकाणी अशा प्रकारचं तो पत्र्याचं हॉटेल उभारतो आणि तिथं आपला व्यवसाय थाटतो. हा पहाटे 3 वाजता उठतो रोज, कारण ऊस तोड 2-3 वाजता ऊस तोडणी कामगारांचं काम चालू होतं. त्याच्यामुळे त्याला सुद्धा तेव्हाच उठावं लागतं आणि सकाळी उठल्यानंतर तो साफसफाई करून सुरुवातीला त्या या ठिकाणी शिरा आणि पोहे ह्याची मेजवानी देतो. साधारणतः ही मेजवानी सकाळी 7-8 वाजेपर्यंत चालल्यानंतर तो भजी, त्याची खुमखुमीत जी भजीत ह्या भागात फेमस कांद्याची भजी, तो भजी बनवतो. तुकाराम आत्ता आपल्या बरोबर आहे. तुम्ही पाहू शकता त्याचं आता भज्याचं काम चालू आहे. तुम्ही काढले तरी चालतात, काढत काढत आमच्याशी बोलला तरी चालेल. म्हणजे तुम्ही असा कॅमेरा दाखवा, म्हणजे ती भजी काढतात. म्हणजे ते काम सध्या चालूच आहे, दिवसभर हे काम त्यांचं चालूच असतं. तर आता तुकाराम खिलारे आपल्या सोबत आहेत. काय सांगचाल, म्हणजे सोमेश्वर कारखान्यावरती किती सालापासून तुम्ही येत आहे? गावाकडे कसं होते, तो हॉटेल आहे का तुमचं? आता आमच्याकडे बोला, इकडे फिरून बोललं तरी चालतंय. मी 1996-97 पासून गावाकडून इकडे दरवर्षी येत असतो. दरवर्षी येतो आणि दरवर्षी कारखान्याचा सीझन संपला की गावाकडे जाऊन पुन्हा गावाकडे बिझनेस चालू करतो. किती महिने येत असता? इथं कारखान्याचा सीझन 4-5 महिने, 6 महिने, जसं सीझन संपल चालत तोपर्यंत असतो. आता ही भजी जी तुम्ही करता, म्हणजे ही टेस्ट ह्या भागात फेमस झाली, तुकारामची भजी, म्हणजे नावलौकिक मिळवलं ह्या भज्याने. म्हणजे ही टेस्ट तुम्ही शिकला कुठं का स्वतः शिकलेला आहे का कुठं? गावाकडे एका हॉटेलवर काम करत असताना काय झालं, तिथं बिझनेस शिकलो. म्हणजे लहान असताना शाळेत असताना हॉटेलवर काम केलं मी आणि त्यावेळेस शिकलो स्वयंपाक ते सगळं शिकलो. थोडंसं काम थांबवा तुमचं आणि थोडंसं असं बोला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सर्वांना दिसेल की बाबा तुकाराम खिलारे कोण. मग तिथं लहानपणी त्यात 5 वेळा असतानाच हॉटेलवर मी काम करत होतो. दुसऱ्याच्या हॉटेलवर तिथं ही टेस्ट शिकला का? आता इथं किती वर्षापासून? 2096-97 पासून मी इथं धंदा करतो. म्हणजे भाऊन दोघं यायचा? भाऊन मी. आता मुलगा असतो ना बरोबर? आता चिरंजीव. पुढे बाळा ये. चिरंजीव बरं असतो ह्यो त्यांचा चिरंजीव आहे. हा चिरंजीव आता तुकारामला त्यांच्या ह्या हॉटेलच्या व्यवसायामध्ये मदत करतो. तुझा शाळा वगैरे किती झाली? काय? माझा डिप्लोमा झाला प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. अरे बापरे, डिप्लोमा करून तू भजी बनवतो इथं? नोकरी बिक्री करायची का नाही, का भजीच करायची? आता जॉबला होतो, आता सोडलं. मग जॉब का सोडला? का जॉब पेक्षा ह्यात चांगले पैसे असं आहे का? काय गरज होती? बरोबर, म्हणजे मदतीला वडिलांना कोण नव्हतं, कोणी नव्हतं, त्याच्यामुळे आपल्या वडिलांच्या मदतीला इथं आला. तुकाराम शेठ, अजून एक आम्हाला अशी माहिती द्या की गावाला तुमचं हॉटेल आहे का तिथं? म्हणजे आता हा व्यवसाय बंद केल्यानंतर गावाकडे हॉटेल आहे कुठं? पिठी नायगाव मध्ये. म्हणजे इथं हा व्यवसाय बंद केला की पुन्हा गावाकडे जाऊन हे करायचं, उभं राहायचं, पुन्हा उभं राहायचं, पुन्हा तिथं 2-4 महिने सीझन करायचा, पुन्हा पुढच्या वर्षी दिवाळीमध्ये इकडे यायचं. तुकाराम शेठ, तुमची रोजची दिनचर्या कशी असते? म्हणजे किती वाजता उठता, त्यानंतर तुम्ही काय काय बनवता? मी बरोबर पहाटे 3 वाजता उठतो. गजर लावलेला असतो आणि 1 मिनिट मागे पुढे होऊन देत नाही. 3 वाजता म्हणजे 3 वाजताच उठतो. 3 वाजता उठलं की 3:30 ला मी शिरा तयार करतो आणि 3:30 पासून मला 5-6 वाजेपर्यंत शिऱ्याचं गिरायक असतं सकाळचं. आणि 7 वाजता मी पुन्हा पोह्याचं 10 किलो पोहे बनवतो. 10 किलो पोहे बनवून सकाळ 7 ते 10 पर्यंत मी पोह्याचा उपक्रम ठेवतो आणि त्याच्यानंतर 10च्या नंतरच माझं गिरायक भाज्याला सुरुवात होती. बरोबर, सकाळी 10 वाजेपर्यंत पोहे पुरतात आपल्याला. 10च्या पुढे मग आपण भजी तयार करतो, कारण गरमच आटम निघतो ना. आपण अंदाजे सांगता येईल का की बाबा सगळ्या मिळून किती प्लेट जातात आपल्या? म्हणजे शिरा असेल, पोहे असेल किंवा भजी असेल, 500-600 प्लेट सगळे जातात. बरोबर, भजी किती प्लेट अंदाज जातात? भजी 5 किलो 5 किलो बेसन पिठाची भजी चालते, कारण उशिरा चालू होतात ना. उशिरा चालू झाल्यामुळे मग नाश्त्याचं गिरायक थोडं चवीप्रमाणेच येतं. म्हणजे ज्याला जसं कोणाला शिरा खायचा आहे आपण गरमच देतो, म्हणजे असं थंड देत नाही, थंड गरम. त्याच्यामुळे चवदार लोक येतात आणि लोकांना काय खायचंय त्यानुसार, त्या वेळेनुसार लोक येतात. म्हणजे कोणाला शिरा खायचा आहे त्या टायमिंगला येतो, पोहे खायचा तो, ज्याला भजी खायच्यात तो 10 नंतरच येतो. बऱ्यापैकी चहाला कॉफीला बी प्रसिद्ध असल्यामुळे माणसं आवर्जून येतात.
मलईवाज कॉफी असल्यामुळे काय होते आवर्जून लोक येतात. मलाई मलाई त्यात मलाई टाकून हा, कॉफी मलाई देता का? टाकूनच कॉफी देतात. बरोबर, त्याच्यामुळे हम्म. कॉफी पण फेमस आहे, हो चहा पण फेमस आहे. फेमस. आता किती दिवस कारखाना सीझन चालेल अजून? आता काय सांगता येईल? अंदाज 5 तारखेपर्यंत सांगितलंय. 5 एप्रिलला सीझन बंद होईल. शेती मग त्यानंतर सीझन बंद झाला की आपलं हॉटेल बंद करायचं आणि पुन्हा गावाकडे स्थलांतरित व्हायचं. तिकडे स्थलांतर हो. होतं. मग तिकडे गेलं तर समजा मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 5-6 महिने, 5 महिने तिकडं. हो 5 महिने तिकडे 5-6 महिने घडते. हा. कारण यावर्षी सीजन कमी आहे ना. सीजन कमी असल्यामुळे 6 महिने घडते, 6-7 महिने घडते. आणि पुन्हा मग पुढला सीजन मोठा आहे. नोव्हेंबरला पुन्हा पुन्हा रिटर्नला 6 वर्ष. तिकडलं बंदच असतं ना, तिकडे लोक स्थलांतरित होते त्याच्यामुळे बरोबर. गावाकडे धंदा नसतो. बरं, ती लोक सगळे इकडे येतात त्याच्यामुळे ती हॉटेल बंदच तिकडलं ठेवतात. बंदच ठेवतं ना. म्हणजे ती कस्टमरच इकडे येतात आपले, त्याच्यामुळे आपण त्यांच्या बरोबर इकडे येतो. हो मग गावाकडे कोणी लोक नसल्या मग धंद्याला आपल्याला इकडे सवय लागली. लोक नसतात, त्याच्यामुळे व्यवसाय पण होतो. आणि वयस्कर माणसं असतील त्याच्यामुळे काय अडचण पडत नाही. हे धंदाच होत नाही ना. तुम्ही आता पाहिला असेल, हा बीडचा युवक गेले साधारणतः किती साल सांगितलं तुम्ही? 30 वर्षापेक्षा अधिक काळ तो सोमेश्वर कारखान्यावरती हा व्यवसाय करतो. त्याच्या कुटुंबातील मदत करायचा मुलगा त्याच्याबरोबर असतो. आणि तुकारामची भजी इथं फेमस आहेत. सोमेश्वर रिपोर्टरसाठी प्रशांत डावरेसह मी महेश जगताप, बारामती.